गुरुचरित्र ग्रंथ हा आपला सर्वांना माहित आहे आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये असा एक उपाय दिलाय. त्या उपायामुळे काय होतं की जे कोणी आपले शत्रू असतील, कोणी आपले वैचारिक शत्रू असतील, त्यांच्यावरती मात करण्यासाठी उपाय दिलेला आहे. त्या उपायापाठची कहाणी काय आहे, ज्यावेळेस एक सायनदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण अत्यंत प्रामाणिकपणे एका यवनाकडे काम करायचा आणि गुरुदत्तात्रय ज्यावेळेस सायनदेवाच्या घरी जेवणासाठी गेले त्यावेळेस सायनदेवाने त्याला सर्व विचित कथा सांगितली आणि गुरुदत्तात्रय त्यांना सांगू लागतात की तू न भीता त्या यवनाकडे जा, कारण तो यवन असा होता की दरवर्षी एका ब्राह्मणाची हत्या करायचा, क्रूरपणे हत्या करून त्या ब्राह्मणाला संपवायचा. असं दरवर्षी म्हणजे अनेक वर्ष तो हे करत होता आणि नेमकं त्यावेळेस सायनदेवाची वेळ होती की त्या सायनदेवाला मारणार होता किंवा ठार मारणार होता. परंतु गुरुदत्तात्रय सांगतात त्याप्रमाणे सायनदेव ते यवनाकडे जातो आणि यवनाकडे गेल्यानंतर यवनाला अत्यंत भीतीप्रमाणे ते रूप दिसू लागतं की सायनदेव अत्यंत प्रचंड अग्नीचा गोळा आहे किंवा कुठेतरी असं वेगळीच प्रचिती त्याला दिसू लागते. त्यावेळेस सायनदेव नावाचा तो ब्राह्मण होता, तो अत्यंत भीतीपणे त्याच्याकडे पाहू लागला. परंतु यवनाला हे सगळं रूप पाहून यवना मूर्छा होऊन पडला, म्हणजे बेशुद्ध होऊन पडला आणि त्याला बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या स्वप्नामध्ये त्याला दिसू लागलं की हा ब्राह्मण, आपण ज्याला ब्राह्मण म्हणून मारणार आहोत, तो ब्राह्मण आपल्याला मारतोय किंवा तो आपला सुद्धा प्राण घेणार आहे असं त्या यवनाला दिसू लागलं. त्यामुळे यवन अत्यंत भीतीदायक वातावरणामध्ये किंवा भीतीदायक रूपामध्ये त्या सायनदेवाच्या पायापाशी जाऊन बसला. सायनदेवाला हात जोडून सांगायला लागला की तुम्ही कृपया माझ्यापासून दूर व्हा किंवा तुम्ही माझ्यापासून निघून जा. विपुल धनधान्य देऊन त्या सायनदेवाला त्या ठिकाणी त्यांनी पाठवून दिलं. ज्यावेळेस सायनदेव ही सगळी कथा गुरुदत्तात्रयांना सांगू लागतात त्यावेळेस गुरुदत्तात्रय त्यांना असं वचन देऊ लागतात की हा जो 14वा अध्याय आहे, म्हणजे गुरुचरित्रामधील जो 14वा अध्याय येतो, तो 14 अध्याय रोज पठणाने किंवा श्रवणाने म्हणजे ऐकलं तरी आपल्या शत्रूवरती मात मिळू शकतो किंवा वैचारिक जे शत्रू असतील, अकस्मात येणारा मृत्यू असेल किंवा आपल्यावरती कुणी घातक प्राणघातक हल्ला कुणी करणार असेल तर या सर्व दोषांपासून आपण निवारण व्हाल म्हणून नित्यनेमाने गुरुचरित्रामधील जो 14वा अध्याय आहे तो 14वा अध्याय नित्यनेमाने पठण केलं किंवा श्रवण जरी केला तर आपलं अकस्मात येणारा सर्व शत्रू आपले दूर होतील असं गुरुदत्तात्रयांच्या त्या गुरुचरित्रामध्ये दिलेलं आहे. गुरुदेव दत्त.